राज, विराज, स्वराज आणि ज्यांचे क्वेश्चन हे सॉल्व्ह झाले त्यांनी शांत नाही बसाय, दुसरे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तिघा चौघांनी हे सॉल्व्ह पण करून टाकले, ठीक आहे ना बोर्डचे. तर तुम्ही दुसरे सॉल्व्ह करा, एक्झाम्पल कंटिन्यू करा पहिले, त्याच्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन कडे. राज, विराज, स्वराज आर पार्टनर्स इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:1:1. 3:1:1. बरोबर आहे. हा काय त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2012. सर्वात शेवटची लास्ट लाईन रीड करा. स्वराज कॅपिटल अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. बरोबर. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का मित्रांनो, इकडे लक्ष द्या. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये डबल इफेक्ट तर नाही ना, आहे का डबल इफेक्ट? नाही. मग अशा टायमिंगला तुम्ही डायरेक्ट आन्सर रायटिंग करू शकता. फॉर्मॅट रेडी आहे तुमच्याकडे? येस ऑर नो? मग पहिले आपण अनालिसिस सोबत सोबत डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे. डन. आम्ही डिक्टेट करू. हा, डिक्टेट करतो, ट्राय करा. हा, चला बघा. मग बॅलन्स शीट मध्ये जे काही दिलेलं आहे, संगीता हेल्प करना इनको. हा, जमेल का मॅडम? डिक्टेट करू का सॉल्व्ह करून देऊ? जमेल ना? जमेल लागलं ना आता? हा बघा. कॅपिटल कोणाचं अकाउंट ओपन करायला सांगितलं आपल्याला? फक्त स्वराज कॅपिटल अकाउंट. बरोबर. यस. मग स्वराज कॅपिटल अकाउंट तुम्ही बनवलंय का? यस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर त्याच्या खाली रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवलं का? हो. मग स्वराज कॅपिटल अकाउंट बनवलं तर राजचं आपण रेकॉर्डिंग करायची का? नाही. विराजची रेकॉर्डिंग करायची का? नाही. फक्त स्वराज. चला लिहा क्रेडिट साईडला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्विक, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जल्दी. झालं का? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याच्यानंतर काय रे? क्रेडिटर्स रेकॉर्ड करायचे आहेत का? या क्वेश्चन मध्ये नाही. बॅलन्स शीट बनवायचीच नाही, हे रेकॉर्ड करायचं नाही. रिझर्व्ह फंड काय करणार आपण? डिस्ट्रीब्यूट करणार वर्किंग नोट मध्ये. का डायरेक्ट तुम्ही लिहिता? डायरेक्ट पण लिहू शकता. कसं लिहू शकता बघा. कोण आहे रे हा? स्वराज. स्वराज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा. चला मी सांगतो तसं लिहा. स्वराज कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड बाय रिझर्व्ह फंड. लिहिला? लिहिला का रिझर्व्ह फंड? त्याच्या खालच्या लाईनला लिहायचं, त्याच्या खालच्या लाईनला लिहायचं 20,000 इंटू विराज स्वराजचा शेअर बघा किती आहे? 1/5. तर 1/5 असं लिहायचं. 5 4 जा 20. मग किती येणार आन्सर याचं? 4,000. तर अमाऊंट कॉलम मध्ये लिहायचे 4,000. बराबर. समजलं का? ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 1. द डिसीज्ड सॉरी स्वराज डाईड ऑन. केव्हा डेथ झाली त्याची? म्हणजे किती मंथ्स पकडणार आपण इथे? 6 मंथ. खूप छान. द डिसीज्ड पार्टनर. डिसीज्ड पार्टनर म्हणजे कोण? स्वराज. ज्याची डेथ झाली आहे त्याला बोलायचं डिसीज्ड पार्टनर. डिसीज्ड पार्टनर टू बी गिव्हन इन हिज शेअर ऑफ प्रॉफिट. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? प्रॉफिट. काय कॅल्क्युलेट करायचा? प्रॉफिट शेअर ऑफ डिसीज्ड पार्टनर. पण बेस कुठला घ्यायचा आहे आपल्याला? प्रिव्हियस इयर. तर प्रॉफिट बघा खाली 4 वर्षा प्रॉफिट दिला, तर प्रिव्हियस इयर म्हणजे कोणता असेल? 60,000. पण प्रॉफिट कुठे रेकॉर्ड केला जातो? पार्टनर कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. तर क्रेडिट साइडला लिहा. मला शॉर्टकट आणखी सांगतो. बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. क्रेडिट साइड बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. लिहिलं? झालं का? लिहिलं? त्याच्या खाली लिहायचं, त्याच्या खाली लिहायचं, खालच्या लाईनला लिहायचं. किती लिहिणार रे? 60,000 इंटू 1/5. 5 6 नाही, किती येणार? 5 1 जा 5, 5 2 जा 10, 12,000. तर अमाऊंट कॉलम मध्ये लिहायचे 12,000. सॉरी, थांबा थांबा थांबा. इथे काय झालं? हा हा हा, मशीन नाही, मी माणूसच आहे, होतं केव्हा केव्हा मिस्टेक. लक्ष द्या. बघा हा जो काढला आपण 60,000 इंटू 1/5, हा स्वराजचा पूर्ण इयरचा प्रॉफिट आहे. गॉट इट? स्वराजचा पूर्ण इयरचा प्रॉफिट आहे. पण स्वराज बिझनेस मध्ये किती डेज किती मंथ्स आहे? 6 मंथ. मग त्याला आपल्याला 6 मंथ काढायचा. समजला? किती येणार आन्सर तुमचं?
6 बरोबर. येस ऑर नो. तिथेच त्याच खालच्या लाईनला हे कंटिन्यू लिहायचं एवढं. अमाऊंट डायरेक्ट अमाऊंट कॉलम मध्ये लिहायची. लिहिलं 6000. समजतंय. व्हेरी गुड. खूप छान. पुढची ऍडजस्टमेंट बघा. Each share of goodwill will be calculated on 2 years purchase. 2 years average profit of the last 4 years. The net profit of the last 4 years 1,40,000, 1,10,000, 90 and 60,000. बरोबर. मग आता गुडविल कॅल्क्युलेट करायची आहे. माझ्यासोबत कॅल्क्युलेट करता का? या चला कॅल्क्युलेट करा. स्वराज शेअर इन गुडविल. वर्किंग नोटचं नाव काय असणार आहे? स्वराज शेअर इन गुडविल. स्वराज शेअर इन. खूप छान. पुढे जायचं. यस. मग पहिल्यांदा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? पूर्ण फर्मची गुडविल. गुडविल इज इक्वल टू काय रे फॉर्म्युला? ॲव्हरेज प्रॉफिट इन टू नंबर ऑफ इयर्स परचेस. ॲव्हरेज. आता अगोदर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 1,40,000, 1,10,000, 90,000 and 60,000 divided by 4 years divided by 4. किती येते टोटल? 1,40,000 प्लस 60 2 लाख, 1,10,000 प्लस 90 2 लाख, म्हणजे किती झालं रे? 4 लाख डिवायडेड बाय 4 इयर्स. ॲव्हरेज प्रॉफिट किती आला? 1 लाख. बरोबर. पण आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट हे आपला आन्सर आहे का? नाही, गुडविल आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट 1 लाख इंटू नंबर ऑफ इयर परचेस किती दिलेत क्वेश्चन मध्ये? 2. तर गुडविल किती आली फर्मची? फर्मची गुडविल किती आली? 2 लाख. बरोबर. पण याच्यातनं कोणाचं शेअर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? स्वराज शेअर इज इक्वल टू 2 लाख इंटू त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 1/5. 5 4 जा 20. तर गुडविल मध्ये शेअर किती आला त्याचा? 40,000. बरोबर. पुढे लिहिणार स्वराज कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय गुडविल 40,000 बाय गुडविल अकाउंट 40,000 झालं. वर्किंग नोट पण झाली. व्हेरी गुड. खूप छान. चला. ड्रॉइंग्स ऑफ स्वराज अप टू द डेथ अमाउंटेड टू ₹40,000. बघा आता या क्वेश्चन मध्ये लास्ट क्वेश्चन मध्ये काय डिफरन्स काय? लास्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं? अप टू द डेथ ₹400 पर मंथ. समजून घ्या काय बोललो त्याने. लास्ट क्वेश्चन मध्ये 400 पर मंथ. मग आपण काय केलं? 400 इंटू 6 केलं होतं. पण इथे 40,000च्या पुढे पर मंथ बोललं का? म्हणजे 40,000 अप टू द डेथ आहे. पर मंथ नाही. त्याची डेथ होईपर्यंत ड्रॉइंग केली त्याने 40,000 ची. मग जशाच तसं लिहिणार आपण. डेबिट का क्रेडिट? डेबिटला काय लिहिणार? 2 ड्रॉइंग्स 40,000. समजलं का? हा घेऊ तिसरी घेऊ. तिसरी राहिली ना. घेऊ तिसरी ऍडजस्टमेंट घेऊ. ड्रॉइंग्स कव्हर करा. ड्रॉइंग झालं. पुढे जायचं. खूप छान. चला नेक्स्ट बघा. झाला का इफेक्ट? ट्रू ड्रॉइंग्स 40,000. ऍडजस्टमेंट नंबर 3. प्लांट अँड मशिनरी व्हॅल्यूड ऍट 90,000. प्लांट अँड मशिनरी चेक करा. बॅलन्स शीट मध्ये 70,000. व्हॅल्यूड किती झाले? 10,000. इनक्रीज का डिक्रीज? ऍप्रिसिएशन. मग रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड बाय प्लांट अँड मशिनरी 10,000. बाय प्लांट अँड मशिनरी 10,000. झालं. खूप छान. पुढे रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑफ ₹4,000 टू बी क्रिएटेड. RDD म्हणजे डेटर्स इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार? डिक्रीज होणार. जर असे डिक्रीज होत असेल तर काय असतो? लॉस. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड. चलो को फटाफट रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड 2 RDD 4,000. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड 2 RDD 4,000. लिखा बेटा. और लास्ट एडजस्टमेंट क्या बोला है? इंटरेस्ट ऑन कैपिटल एट 10% पर एनम. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? वर्किंग नोट
इंटरेस्ट ऑन कैपिटल। स्वराज का कैपिटल कितना है बेटा टोटल 50,000। रेट ऑफ इंटरेस्ट कितना बोला है क्वेश्चन में, लेकिन वो बिजनेस में कितने मंथ्स है, डेट कब हो चुकी है उसकी, डेट कब हो चुकी है 1 अक्टूबर, मतलब कितने मंथ्स 6 मंथ। तो क्या आएगा 6/12। करो कैलकुलेशन कितना आंसर आता देखो 2000। वेरी गुड 2500। 6 1 6 6 2 12 2 2 4 एक कॅरी केला 2 5 10 2 0 2500 बरोबर। कुठे रेकॉर्ड करणार स्वराज कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय इंटरेस्ट ऑन कैपिटल। नाही माझ्याकडे नाही आन्सर, थांबा मेजॉरिटी बघू झालं। आउटर कॉलम अमाऊंट आउटर कॉलम झालं, पुढे जायचं यस लास्ट बघा 6% पर एनम टू बी चार्ज ऑन ड्रॉइंग्स। इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स कुठे रेकॉर्ड करायचा डेबिट साइडला, तर वर्किंग नोट नेक्स्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इज इक्वल टू टोटल ड्रॉइंग्स किती केली आहे त्याने 40,000 इंटू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स किती आहे 6% इंटू किती मंथ्स 12 मंथ्स। झिरो कट झिरो कट झिरो कट 6 1 6 6 2 12 2 2 4 2 6 12 2 0 1200 कुठे रेकॉर्ड करणार रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड। बघून लिहू नका कॅल्क्युलेशन करा रे आकाश, बघू नको वरती कॅल्क्युलेशन कर स्वतः। रिव्हॅल्युएशन अकाउंट सॉरी स्वराज कॅपिटल अकाउंट डेबिट साइड ठीक आहे। क्विक टॅली करायचा आहे फास्ट। एक्झिक्युटर्स लोन अकाउंट किती येतो रे 62,500। माझ्याकडे याचं आन्सर नाही, मेजॉरिटी चेक करणार मी 62,500। ज्यांचं 68 आलेलं आहे त्यांनी डबल कॅल्क्युलेशन करा, काहीतरी मिस्टेक असेल। बऱ्याच जणांचं 62,500 आलेलं आहे, म्हणून ज्यांचं वेगळं आन्सर आले त्यांनी चेक करा, आणि ज्यांचं 62,500 आहे त्यांनी पण डबल चेक करा, आणि ज्यांचं हे झालेलं आहे त्यांनी लगेच 6 क्वेश्चन स्टार्ट करा। किती आलं ईश्वरी तुझं किती आलं रसिका अविनाश तुम फाइनल आंसर 62,500 सबका यही आ रहा है। तर याचा आंसर किती 62,000 टू स्वराज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट। याच्यानंतर लगेच बोर्डचा क्वेश्चन तो जो दुसरा आहे तो लगेच स्टार्ट करायचा आहे तुम्हाला, लगेच क्विक। अरे पोटे पोटमासे काय बघतो करणार टॅली, असं बघू नको वेड्यासारखं, बघू नको माझ्याकडे। सर्वांची माना खाली आहे तर तू एकटाच इकडे बघतोय, बघू नको खाली बघ। थर्टी पेज नंबर कितना है उसका 6 का ना मार्च 14 कितना है 33,278 करेक्ट। एग्जाम्पल 6 का 33,278 तो किती आला कुसुम चेक कर, इसका नहीं रे लास्ट वाला एग्जाम्पल 6 का करेक्ट है 62,500। आलो आलो